ते आले नाही. त्याच्यानंतर आमचे जेवण देखील झाले, पण ते अजूनही आलेले नाही. म्हणजे आणि तिकडं काहीतरी नाश्ता करायला लागले. आता आम्हाला नाश्ता नसता करता आला का? आम्ही सकाळी काहून तसंच निघलो? आपल्याला दर्शन करायचं होतं म्हणून, हो की नाही? त्याला सवय होऊन जायला. अहो सवय म्हणजे तुम्हाला सांगतो काय मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला, पण असं नाही झालं ते काही सोडा. या दोघांची एक खास बात सांगतो. ऐसा नाही होता है ना, गलत आहे नाही बात, गलत आहे तो गलत आहे. आता ती पोरगी म्हणते तिने व्हिडिओ पाहिला आणि ती काय म्हणते माहिती का, राहू द्या राहू द्या, पण ती फोन पे करण्यासाठी एवढं लांब आम्हाला घेऊन आली. म्हणजे हा स्कॅम सरासर चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही विचारा ना पहिले, आता माझ्याकडे चिल्लर पैसे नाही आहे, काही नाही आहे. कपडे पाहिले व्यवस्थित, एवढा वेळ असतो घरी. काय बोला तुम्हाला, तुम्ही सांगा. एवढे पाय दुखत होते. आमचे बी दुखत होते ना, आम्ही काय जंगलाच्या बाहेर गेलो का? ठिकाणी जाऊन आलो ना. नाही नाही, मला तुम्ही सांगा, आम्ही काय कुठं तुमच्या डबला कुठं सोडला तुम्ही? त्या पांडल पाशी सोडला होता. हे जयपूरचं जे आहे बापू बाजार म्हणून आहे, इथे खूप छान छान कपडे ऑलरेडी घेतलेले आहेत. आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेन. आणि हो, तुमच्यासाठी एक आहे की हे जे ड्रेस आहेत का, ते फायनली म्हणजे तो माणूस 800 बोलत होता, पण आपल्याला सगळ्यांना. काल उशिरापर्यंत रामभाऊ वापस आले, दिसते का मागं. आणि आता आम्ही आहे सध्या खाटू श्याम मंदिराच्या जवळ दर्शन करण्यासाठी. दिसते का तुम्हाला गर्दी? तर हे बघा, इकडे सुदर्शन आहे आणि इथं नाही ती का स्कॅम चालतो बघा. स्कॅम कसं तुम्हाला सांगतो मी. हे लोक काय करतात माहिती आहे का, डायरेक्ट जवळ येतात. नाही बघा, हे गालाला असे लावून देतात. इकडे बघा, बळच लावलेलं नाही एवढं नका देऊ. आता हे फोन पे वगैरे करायचं आहे. हां, ऐसा नहीं होता है ना, गलत है नहीं बात, गलत आहे तो गलत आहे. आता ती पोरगी म्हणते तिने व्हिडिओ पाहिला आणि ती काय म्हणते माहिती का, राहू द्या राहू द्या, पण ती फोन पे करण्यासाठी एवढं लांब आम्हाला घेऊन आली. म्हणजे हा स्कॅम सरासर चुकीचा आहे. म्हणजे तुम्ही विचारा ना पहिले, आता माझ्याकडे चिल्लर पैसे नाही आहे, काही नाही आहे. फोन पे 50 म्हटली, गंध लावायची 50, डायरेक्ट तोंडाचं म्हणजे तो पोरगा फोनवर बोलत होता, डायरेक्ट इंग्लिश तोंडाला लावला आहे. काय करायला पाहिजे असं सांगा बरं. आता तुम्ही मला ठीक आहे गरीब आहे हे ते, अहो सगळ्या गोष्टी खऱ्या आहे तुमच्या, मी सगळ्या गोष्टी मानतो, त्याचा विषयच नाही आहे. पण हे डायरेक्ट येऊन लावणं, पहिले विचारा ना तुम्ही लावायचं का नाही. एवढं लांबपर्यंत आलो आम्ही खाटूश्याम मंदिराला आणि लावला नाही तिथपर्यंत, आणि ती पोरगी अचानक समोर येऊन लावून देते. 10 रुपयाचा काही विषय नाही आहे. 50 म्हणली ती, 50 नाही 10 म्हणे ना. 50 म्हणे. मग मी म्हणलं 10 रुपये देतो. हा म्हटलं 10 रुपये देतो, 50 रुपये द्या. मग नाही हा म्हणे. मग फोन पे मारा म्हणे. बापरे. हा, मग व्हिडिओ चालू केला, चालली गेली. काय करावं मित्रांनो तुम्ही सांगा. आता तुम्हाला वाटतं हा कुठल्याही गोष्टीचा व्हिडिओ बनवतो, पण नाही, जे मला वाटतं ते मी बनवतो. आता तुम्हाला यात चुकीचं वाटत असेल तर चुकीचं मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. पण हे सरासर चुकीचं आहे. इथं किती लोक आहेत, जवळपास माहिती आहे का 300 ते 400 लोक असून जे गंध लावणार आहेत. तो एक बिझनेस आहे मित्रांनो सगळं इथं. हां, इथं सगळा बिझनेसवर चालतं आहे. आणि मान्य आहे की बाबा एखादं देवस्थान असलं तर ते सगळं बिझनेसच चालणार आहे. पण ठीक आहे, येतो आम्ही दर्शन करून आल्यावर भेटतो. तर आमचं दर्शन वगैरे झालं आहे. तुम्ही सकाळी बघितलं असेल त्या मुलीने जसं स्कॅम केला आहे. त्यातल्यात रामभाऊ रात्री उशिरापर्यंत घरी नव्हते आले. म्हणजे तुम्हाला जेव्हा दाखवलं तेव्हा 11:30-12 वाजतच होते. आणि नंतर मी चालले गेलो रूममध्ये, आम्ही झोपून गेलो. नंतर विजी भाऊन ते आले होते आणि त्यांना जयपूरमध्ये स्टे केला. नंतर आम्ही सकाळी जयपूरमधून निघलो होतो आंघोळ वगैरे करून. आता वाजता 12-1 वाजायला लागलेत. आंघोळ वगैरे केली आणि इकडे दर्शनासाठी आलो आहे. येशू दर्शन पण झालं आहे. म्हणजे मी स्टार्ट केलं ना, मला ती मुलीनं ते पैसे मागितले म्हणून तसा व्हिडिओचा स्टार्ट केला बाबा तिकडं फ्लोमध्ये. सकाळी एक 9, 9:30, 10 वाजता आम्ही लाईनीमध्ये लागलो होतो मंदिराच्या. तर आता विषय असा झालेला आहे की आम्ही आता सगळेजण सोबतच गेलो होतो. आता विषय बघा, म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वेगळं कसं दिसायचं हे या दोघांकडून शिकायचं. आता आपल्याला दर्शन करून किती वेळ झाला भाऊजी? 1-1.5 तास होऊन गेला, तरी अजून आले नाही. ते आले नाही. त्याच्यानंतर आमचे जेवण देखील झाले, पण ते अजूनही आलेले नाही. म्हणजे आणि तिकडं काहीतरी नाश्ता करायला लागले. आता आम्हाला नाश्ता नसता करता आला का? आम्ही सकाळी काहून तसंच निघलो? आपल्याला दर्शन करायचं होतं म्हणून, हो की नाही?
त्याला सवय होऊन जायला अहो सवय म्हणजे तुम्हाला सांगतो काय मित्रांनो, एक सांगतो तुम्हाला. पण असं नाही झालं ते काही सोडा. या दोघांची चालत. एक खास बात सांगतो तुम्हाला विश्वास बसणार नाही या काही गोष्टीवर. म्हणलं तर थोडंफार ऐकून बी घेणं पडतं. असं थोडी चालतं तुम्ही मी करा ना. नाही ते ऐकत नाही ना. हा मग तोच विषय आहे ना, ऐकत नाही ना. थोडंफार ऐकलं पाहिजे तर आज जमते नाटक. असं कसं कसं मी हा ना. आता त्यांचं एक तुम्हाला हे सांगतो मी, खास बात सांगतो. आता आपण 5 जण जर की जेवायला बसलेलो आहे, ठीक आहे. हा. आता 4 जणांनी जर काही थाळी मागवली, त्यात जर की विजयभाऊ असेल किंवा राम असेल, हे वेगळं काहीतरी मागवतात, अलग काहीतरी. अलग काहीतरी. त्यानं काय होतं माहिती का, म्हणजे बाबा ठीक आहे मी यांच्यापेक्षा वेगळा आहे बाबा, मला वेगळं स्पेशल लागतं, हा, मग मी खूप काही- स्पेशल आहे. मी काहीतरी अलगच आहे. हा काय म्हणतो सुदर्शन, मी स्पेशल माणूस आहे, मला स्पेशल लागतं, मी तुमच्यासारखं थोडीच आहे. तो असं नसतं जमत ना. तुम्ही 4 चौघासोबत आले, 4 चौघात सर कसं आलं नाही ना. राहायला जमत ना. आता त्यांनीच मला काय सांगितलं की आपल्याला पुढे हे बघायचं ना, रात्री रूम नाही करायची, आपल्याला निघायचंय रात्री. आता मी कसा निघा, बरोबर. मग मला नाही का टाइम बी, मी काय करू लागलो, ऍडजस्ट करू लागलो, चला इथून कुठं काही फिरू. आता जायच्या टायमाला आणि परत पूर्ण आम्हाला night गाडी चालू जयपूरला ते हवामहल आणि जंतर मंतर असं काहीतरी आहे वाटतं, ते बघायचं होतं. आता खाटूश्याम म्हणून तिकडे जायचं, म्हणजे सकाळी दर्शन करून घेऊ म्हटलं आणि मग निघूया. आता तिथं जायचंय तर त्यांना लवकर यायला पाहिजे. आमचा प्लॅन होता इथून निघायचा 11:30 ते 12 वाजेला. 12 वाजेला गेले 2 तासात जयपूरला, आणि तिथं नंतर मग 3 वाजेपासून तर 7 वाजेपर्यंत बघायचं होतं. त्याच्यानंतर आम्हाला पूर्ण नाईट गाडी चालवायची होती, डायरेक्ट गावाकडे जायचं होतं. पण आता इथंच जर 1-2 वाजत असेल तर मी कसं काय थांबू? पायनं होणार नाही. सगळी लाईनच हुकते ते. सगळं हुकलेलं आहे आता. सगळं हुकते ते. आता बरं आता डायरेक्ट गाडी गावाकडे निघणार आहे, आता कुठंच जायचं नाही. बघू आता काय होते तर. आणि विषय एक असा पण आहे की तुम्ही एवढ्या लांब आले, म्हणजे आता सकाळी आम्ही किती जवळपास 5:30-6 वाजता इथून उठलो, आवरलं. तिथं पण त्यांचे लेझीपणा, आमची झोप झाली नाही, हे झाली नाही, चालले. म्हटलं यायचं असेल तर या, नाही तर नका येऊ. म्हणजे कुठं नाही, आहे. सगळ्यांना वाटत असेल की असं तसं बोलतोय, पण तुम्हाला सांगतो सगळ्यांसोबत राहायची सवय नाहीये, ग्रुपमध्ये कुठं जायची सवय नाही, गेलं तरी वेगळं कसं राहायचं ते त्यांना नसतं जमत. कारण काय होतं म्हणजे याच्यामुळे वाद होते. घरातला विषय आला का, बाहेरचा आता विषय हे आला का? भाऊजी- बाहेर नाही चालत असं. आता हे समजा दाजी यांचा विषय काय, यांनी उलट जे म्हणलं ते आपण करणं गरजेचं, आपल्या सोबत आल्या सगळ्या गोष्टी, पण यांचं पटापट आपल्या सोबत होते. कोणाचंच ऐकायचं नाही, ऐकतच स्वतःच नाही. करायचं म्हणलं ऐकायचा कसं विषय मतलब म्हणजे काहीच ऐकत नाही कोणाचं. पाहुणा माणूस जर काही लवकर करू शकतो, मग तुम्ही का नाही? म्हणजे ठीक आहे बाबा, आपण मग असं नाही की आम्ही एवढंच वाटतं तुम्हाला पैसे तर देतो म्हणजे आम्ही कसं काही हो, करायला मग तुम्ही एकटेच यायचं असं तुम्हाला एवढं वाटतं तर, नाही का? आणि मला ज्या कमेंट्स करतात जे लोक की राम भाऊ आणि विजय भाऊला तुम्ही सोबत आणला, मला आनंद झाला. मी सोबत आणत नाही कारण की हेच एक कारण असतं, त्यांचं आणि आमचं पटत नाही. म्हणजे आमचं म्हणजे माझं पोरं असले ना तर नसतंच पटत. हे बोलू शकत नाही, हे पण बोलू शकत नाही, पण मी बोलू शकतो. मला त्रास झाला काय बोलीन जास्त. तेच ना, मला त्रास झाला, मी डायरेक्ट तोंडावर बोलत असतो. आणि माझं बोललेलं तुम्ही बघितलं असेल, काल पण ते गाडीमध्ये बोलत होता, कसा बोलत होता आणि काय बोलत होता ते तुम्ही बघितलेलंच आहे. नाही वाद व्हायचा असेल ना तर सोबत यायला नाही पाहिजे, दोघा भावांना ते यायलाच नाही पाहिजे. पहिली गोष्ट पहिला गोष्ट खरी आहे. काही मतलब नाही या गोष्टीचा, उगा वाद होते हे होते. काय बोला आता, झालं अजून या अर्धा पाऊण तास झालाय, वाट बघतोय साहेबांची. काही झाली घरी. साहेबांचं म्हणणं आहे की अजून ते 200-300 मीटर दूर आहेत. म्हणजे सरकारी ड्युटीवाले साहेब आहे का, त्यांचं म्हणणं आहे तसं. कारण की दुसरे जे साहेब आहे ते तर फोनच उचलत नाहीये, फोनवर बोलतच नाही. भारी झाले म्हणा. हा, म्हणजे आता कोणता साहेबाला मेन माना, मला ते समजत नाहीये. गंज मला करा, वाईट कमेंट करायचं करा, नाही म्हणा. काय नाही, पण जे खरं आहे त्या खऱ्याला सामोरे जावंच लागणार आहे मित्रांनो, हो की नाही? जावं तर लागणच नाही. दूर व्हायला घरात आलेच नाही साहेब अजून. आता 2 वाजायला लागले मित्रांनो. टाइम का किंमत क्या जानेंगे भैया. काय सांगू आता, व्हिडिओ लाईव्ह व्हायचा टाइम झालाय माझा, अजून भाऊ आला नाही. माझी खूप मोठी चुकी झाली आयुष्यातली, मी त्यांना सोबत घेऊन आलो. काय करू, सोबत आलो, सोबत घेऊन जाणे ना, हो की नाही? काही झालं का त्या गोष्टी आता. ठीक आहे ना, आपण व्यवस्थितपणा असतो ना की आपण नाही चुकलो पाहिजे. एक ठिकाणी 2 ठिकाणी तुम्ही प्रत्येक ठिकाणीच डोकं लावावं लागेल. आणि हो, इजीवरची एक खास बात तुम्हाला सांगू का, तर कुठेही गेलं ना तर कोणाचे शब्द ऐकणार किंवा कोणाच्या डोक्यात जाणार एकदा. पोलीसवाले मोबाईल घेऊन टाकला असता त्याचा. व्हिडिओ काढायला लागला पोलिसांमध्ये, पोलिसवाला म्हणतो घरी जाऊन आई वडिलाची व्हिडिओ काढ म्हणतो. इथं कशाला आलाय म्हणतो, दर्शनासाठी आला ना, मग इथे भरपूर व्हिडिओ जण काढत होते पण त्याची लिमिट असते. ठीक आहे, आपण पण आता ठीक आहे बाबा, ते मी ब्लॉग घेतो का नाही घेत. मंदिरामध्ये मी सांगा तुम्हाला, ओंकारेश्वर दाखवलं का, उज्जैन दाखवलं, म्हणजे महाकालला मंदिरात कुठं दाखवलं का, नाही दाखवू शकत. काही असतं बाबा ते रूल्स, त्यांचं एक असं बाबा, तुम्ही जर तिथे व्हिडिओ फोटो काढत बसले तर मग तिथे टाइमपास होणार, गर्दी होणार, कारण की तिथे दर्शनाला खूप लांबून लांबून लोक आलेले असतात, सगळे काही गोष्टी असतात.
देवाला डोळ्याने बघा देवाला, उगं कशाला रिकामं एवढं टाइमपास करायचा. पण विजय भाऊ तसं नाही. विजय भाऊ लास्ट टाइम माहिती का आम्ही याला गेलो बा, आपण होतो हैदराबादच्या विमानतळावर. तिथं त्यानं व्हिडिओ काढला होता. तिथं पण त्या पोलिसवाल्यांना काय नाही बोलून त्या मोबाईलमधले सगळे व्हिडिओ डिलीट केले होते. आणि थोडं बाजूला आलं मग काय म्हणतो माहिती आहे का, रिसेंटली डिलीट म्हणून वापस घेतो म्हणे व्हिडिओ. म्हणलं कशाला शिव्या खायला का, गरज नाही. जिथं रेस्ट्रिक्शन आहे व्हिडिओला तिथं नाही घ्यायचे व्हिडिओ का, कोण सांगणार त्यांना या गोष्टी. आता पण तिथं माहिती आहे का, ते नाश्ता इष्ट केला का तिथं पण व्हिडिओ घेत आला असं. म्हणजे जो मोबाईल दम मारतच नाही, दमच मारत नाही मोबाईल व्हिडिओसाठी. आता गरज तुम्हाला काय सांगू, आता मला तर खूप काही बोलायला वाटतंय. पण आता जाऊ दे, आता किती वेळ वाट बघणार. बघ दिसते का आरशातून रे, नाही अजून तर लांबपर्यंत पत्ता नाही. 200-300 मीटर म्हणजे 200-300 किलोमीटर काय काय माहिती. दिसला कुठे तेच ना, आणलं बॅग भरून आणली बाबा काहीतरी. भाऊजी खरेदी करून आले काहीतरी. बापा आता हे आलेले यांना मी एक शब्दाने बोलणार नाही. फक्त विजय म्हणून काय काय आणलं ते तुम्हाला व्हिडिओ दाखवतो मी आता. काय काय आणलं. हा भाऊजी, आपण पण घेतलं नाही का, हा ना घेतलं ना, पण एवढं इकडं अलीकडं भाऊजी तुम्ही ते मागे दे टाकून. त्याला बस देते. बसता नाही ना थांब ना 1 मिनिट. काय काय आणलं साहेब, दाखवा. कपडे पाहिले व्यवस्थित. एवढा वेळ असतो का रे, 11 काय बोला तुम्हाला, तुम्ही सांगा. एवढे पाया दुखत होते. आमचे बी दुखत होते ना, आम्ही काय जंगलाच्या बाहेर गेलो का? ठिकाणी जाऊन आलो ना. नाही मला तुम्ही सांगा, आम्ही काय कुठं. तुमच्या चपला कुठं सोडल्या तुम्ही? त्या पांडल पाशी सोडल्या होत्या नाही मग काय बोलायचं. काय आणलं तू खरेदी काय केली ते दाखव मला. केला आम्ही थोडं आणि मेन म्हणजे काय, थोडस भूक लागली होती. ते आपल्यासाठी घेतले लड्डू. अरे दादू मी म्हणतो भूक आम्हाला पण लागली होती ना. हे लड्डू घेतले, खातो का? लागली होती का? जेवण केलं का तुम्ही? तुम्हाला म्हटलं जेवण करून घ्या म्हणून. आता काय जेवण करू, केळीचे लड्डू खा ना. केळीचे. सर चल ना, जाऊ काढ ना ते इथून, उचल ना त्याला. चला मित्रांनो निघतो पुढे, नंतर तुम्हाला भेटतो. तर हे बघा आपण थोडे राजस्थानीतून ड्रेस मटेरियल घेतोय. हे टाकण्यात आलं. हे बघा ही प्रिंट कशी वाटते सांगा सुदर्शन. बघी तर आता आळस नको देऊ ना रे. हे बघा कशी वाटते सांगा, छान आहे का? पण हे रेट खूप सांगायला लागले. काय वाटतं सुदर्शन? आपल्या इकडे एवढे नाहीत, पण हे ठीक आहे राजस्थानी म्हणतो, पण एवढे रेट नाही. हे बघा कशा. तुला कोणतं घ्यायचं? विजू कुठे गेला? काय म्हणतो? चष्मा तर काढा. चष्मा काढा ना. हो आम्हाला तुम्ही दिसायला ना चष्म्यामुळं. सांगा मित्रांनो काय करावं आता. कुठला तो का? पण ते रेट कमी करत नाही आहे ना. 2 घ्यायची तुला? बरं ठीक है. ते ये 2 बाजू में रखो. ये कौन तो का? तो वाला वो वाला और ये वाला बाजू में रख दो. हाँ वो और ये बाजू में रख दो. हाँ ये भी अलग करूँ. हाँ तुला कुठला पसंत पडतो? एक बाजूला ठेवायला सध्या. हा छान वाटते मला. घेऊन टाकते एका दिवस सारखं. अय आज ॲनिव्हर्सरी बाबा. सुदर्शनला सगळ्यांना शुभेच्छा द्या ॲनिव्हर्सरीच्या. वहिनीला गिफ्ट तरी द्या ॲनिव्हर्सरीचं. पकड असं रेगुलर वाले ड्रेस बताओ ना. दाखव. रेगुलर वाले कैसे यूज करना? रेगुलर कसं वाटते सुदर्शन? ये भी एक साइड में रख दो. हाँ अभी रेडीमेड बताइए. जो हमें पसंद आएगा वो लेके जाएंगे. ठीक है. काय हे ड्रेस का रेडीमेड बघतो. 3 अलग रख दो भैया वाले. ठीक है 3 अलग कर दिया. आप रेडीमेड दिखा दें आपको. हाँ डेली यूज वाले भी बताओ. ये भाऊ इकडे सर. सुंदर. बैठिए सर. साइज एक्सेल देना सर. हाँ एक्सेल साइज. एक एक उदन थांब ना. हाँ उनका बताओ. हाँ पहले एक्सेल दिखा दो. ये लीजिए एक्सेल. कुछ अलग बताओ गोल नहीं. वाला बताओ. इससे बेस्ट लाइक करेंगे तो इससे बेस्ट दे दो. हाँ ऐसा गोल वाला बताओ. गोल वाला लेना है तो फिर इससे थोड़ा हैवी में दे दूं. गोल वाला फ्रॉक वाला ले लो. निकालो निकालो दिखाओ. हे रिजू बघताय तिकडे. अरे बात ना कर दी. वो कटा रहा है वाली.
हाँ टाइगर है एकदम। विषय काय झालाय माहिती आहे का, तो जो कपडा आहे ना, तो रेट जरा आपल्याला जास्त सांगू लागला होता. म्हणजे तुम्हालाही व्हिडिओ दिसलंच असेल की त्यानं रेट वगैरे काय सांगितलं तर तेवढे रेट ॲक्च्युअलमध्ये नाही आहे त्या कपड्याचे. आणि तुम्हाला माहिती आहे का सुदर्शन, त्यानं आपल्याला किती सांगितले होते? 1600 रुपये सांगितले होते मित्रांनो. 2000 किंमत होती, 1650पर्यंत देतो म्हणे. आणि जाता जाता तो डायरेक्ट 800 रुपयावर आला. काय सांगू तुम्हाला. आता तुम्ही खरं सांगायला गेलं ते कपडा ठीक, मला डिझाईन वगैरे आवडली पण कपडा नव्हता आवडला. अजून 1-2 ठिकाणी तिथे रेडीमेड नाही, हे नाही ना कपडे आहे की बघ. अरे लहान बाळाची पण घे चल. हे जयपूरचं जे आहे बापू बाजार म्हणून आहे, इथे खूप छान छान कपडे ऑलरेडी घेतलेले आहेत. आता घरी गेल्यावर तुम्हाला दाखवेन. आणि हो, तुमच्यासाठी एक आहे की हे जे ड्रेस आहेत का ते फायनली म्हणजे तो माणूस 800 बोलत होता पण हे आपल्याला कितीमध्ये पडले रे? 650 रुपयामध्ये पडलेत. आता एक याच्या बायकोसाठी आणि 2 कोमलसाठी घेतलेत. बाकी थोडे शोपीसचे सामान घेतलेत, ते पण जरा स्वस्ते पडलेत. काय म्हणतात काय नाही, स्वस्तचे महागाचे. हा घरचे तुम्हाला माहितीच आहे ना, आपण किती स्वस्त हां ते म्हणजे तुम्हाला महागच देते लोक. आणि तुम्ही कमेंटमध्ये सांगा जेणेकरून मला पण कळेल की खरंच आम्हाला महाग मिळते का स्वस्त मिळते. मला तरी वाटतं मला तर आनंद झाला 650ला, कारण आम्ही सुरुवातीला 1000 रुपयाला मागितलं. हां. आणि घरी गेल्यावर ते घरचे काय आणते माहिती का, हे 400 रुपयालाच मिळतं म्हणून. मग तर विषयच काढलं नको. तो इथे एक ड्रेस लावलेला सुदर्शन, तो बघ एकदा सानवीसाठी. मग परीसाठी पण एक घेऊन टाकूया आपण. ते बघ तो 2 नंबरचा ड्रेस आहे का लंब्या बायाचा, तो छान वाटतो. तो वरती लटकलेला. हे बघा हा वाला म्हणतो, हा सेकंडवाला. आवडेलच नाही. मग काय करायचं, घरी गेल्यावर पुरी गपची बसणार आहे का तू सांग. माझी परी तरी गपची बसन का, काहीतरी घेऊन जावं लागणार आहे. भेटल ना आपलं. चल मग चहा वगैरे घ्यायचा एकदा, ये एकदा.